मुंबईसह कोकणात पावसाचा जोरदार पुनरागमन झालेला आहे। पावसाचं कमबॅक पाहायला मिळत आहे। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे, तर ठाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसलेला आहे। आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस बरसताना दिसतोय। रात्री सुद्धा पावसाने हजेरी लावलेली होती। काल संध्याकाळीही पावसाचे ढग दाटून आलेले होते आणि त्याचबरोबर ठाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणात आज जोरदार पाऊस बरसताना दिसतोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय सांगाल? सकाळची वेळ आहे आणि सकाळीच पावसाचं आगमन झाल्याचं दिसतंय। कसं चित्र आहे मुंबईमध्ये? नक्कीच स्वरा, आज मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात ही रिमझिम पावसाने झालेली आहे। सध्या आपण दादर परिसरात आहोत, जिथे आपल्याला हा रिमझिम पाऊस पडताना पाहायला मिळत आहे। मुंबईकरांची काहीशी तारांबर उडालेली पाहायला मिळत असली तर सुद्धा कुठेतरी उकाड्यापासून मुंबईकरांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण जर पाहिलं तर मान्सूनचा जर मागील काही दिवसांचा दिनक्रम पाहिला तर साधारण 10 जूनच्या दिवशी मान्सून दाखल होईल अशा प्रकारे अंदाज वर्तवला होता। मात्र 2 दिवस आधीच मान्सून हा मुंबई दाखल झाला। मात्र कुठेतरी दाखल झाल्यानंतर मान्सूनने कुठेतरी विश्रांती घेतली होती। मात्र आज 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा मुंबईमध्ये बरसायला सुरुवात झाली आहे आणि कुठेतरी संपूर्ण पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी मुंबईकरांना काहीसा उकाड्यापासून हा दिलासा मिळाला असला तरी सुद्धा कुठेतरी मान्सूनची सुरुवात जी आहे ती आपल्याला दमदार पाहायला मिळत आहे। साधारण मुंबईमध्ये जे आपण पाणी टंचाईचा जर प्रश्न पाहिला तर कुठेतरी साधारण 5% इतकंच पाणी साठा आपल्याला उरलेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र त्याला देखील आता कुठेतरी पूर्णविराम मिळताना पाहायला मिळेल। कुठेतरी संपूर्ण जो प्रश्न होता तो सुद्धा सुटताना पाहायला मिळेल। कुठेतरी सध्या तरी आपल्याला पाऊस जो आहे तो मुंबईत रिमझिम पडताना पाहायला मिळत आहे। निश्चितच भूषण, असं म्हणता येईल की आता या पावसामुळे मुंबईकरांना एकूण एकीकडे उकाड्यामुळे दिलासा मिळेल तर दुसरीकडे पाणी टंचाईची निर्माण झालेली आहे। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी कमी आहे, तर त्या ठिकाणी धरण परिसरामध्ये चांगला पाऊस झाला तर ती धरणं भरण्याची शक्यता आहे आणि पाणी टंचाईचं किंवा पाणी कपातीचं जे संकट आहे मुंबईकरांवर तेही कुठेतरी कमी होईल अशी आशा मुंबईकरांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।